नमस्कार. GTV न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. मी विलास महाले. बातमी आहे नगर परिषद निवडणुकीच्या संदर्भातील आदर्श आचारसंहितेची. राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आणि याबरोबरच राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायती क्षेत्रात आदर्श आचारसंहिता सुरू झाली. आदर्श आचारसंहितेची माहिती देण्यासाठी आज यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी पत्रकारांना आमंत्रित केलं. या पत्रकार परिषदेला घाटंजीचे तहसीलदार विजय साळवे आणि घाटंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजू घोडके उपस्थित होते. राळेगावचे उपविभागीय अधिकारी तथा नगर परिषद निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी आज नगर परिषद निवडणूक संदर्भाने घाटंजी नगर परिषद कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी आदर्श आचारसंहितेबाबत पत्रकारांनी उपस्थित केलेल्या शंकेचं निरसन निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी केलं. यावेळी मतदारांना मतदानाचा हक्क बजाविण्याचे आवाहनही पाटील यांनी केले. पाहुयात निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील घाटंजीतील मतदारांना नेमके काय म्हणाले. आपल्या घाटंजी नगर परिषदेच्या 2025 साली होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा माननीय राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी केलेली होती आणि त्यानुसार माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी 6 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा कार्यक्रम प्रसिद्ध केलेला आहे. त्यानुसार 10 नोव्हेंबर पासून 17 नोव्हेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची प्रोसेस होणार आहे आणि त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये निवडणुकीचे इतर सर्व कामकाज होणार आहे आणि आवश्यकता असल्यास 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत आणि त्यानंतर 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार आहे. तर मी घाटंजी नगर परिषद क्षेत्रातील सर्व मतदारांना सुज्ञ मतदारांना या माध्यमातून हीच विनंती करतो की या सर्व प्रक्रियेमध्ये लोकशाहीचा उत्सव आहे, याच्यामध्ये सर्वांनी स्वतः पॉझिटिव्हली सहभाग घ्यायचा आहे आणि मतदानाच्या दिवशी मोठ्या संख्येने सर्वांनी या प्रक्रियेमध्ये सहभाग होऊन आपला जो मतदानाचा अमूल्य अधिकार आहे तो सर्वांनी बजावायचा आहे आणि आपल्या माध्यमातून सर्वांनी म्हणजे 100% मतदान करून आपल्या ही प्रक्रिया व्यवस्थित पार पाडायची आहे. त्याबद्दल मी सर्व नागरिकांना सर्व मतदारांना आवाहन करतो. या बातमीपत्रात इथेच थांबतो. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी. GTV न्यूज मराठी पाहण्यासाठी GTV न्यूज मराठीला यूट्यूबवर सर्च करा. तसेच चॅनल सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. नमस्कार.